रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, आज आपण सरांची मुलाखत घेणार आहोत. सर एक मोठ्या पदावर होते, ते त्याची ओळख सांगतीलच, परंतु मी अगोदर सांगतो, सरांना आयुर्वेदाचं खूप ज्ञान आहे आणि त्यांना आयुर्वेदिक वनस्पती औषधांची खूप माहिती आहे. तर आपल्या चॅनलवर प्रथम सरांचं स्वागत. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही आमच्या या चॅनलवर काही वन औषधांची किंवा तुम्ही शेतामध्ये घेतलेल्या, सरांनी खूप असं शेतामध्ये तुम्हाला मी दाखवतो इथं सरांचं क्षेत्र. इथं खूप असं वन औषधी बनवलेली आहे ती, तर ते आता आपली ओळख करून देतील आणि माहिती सांगतील. ही जी हळद आहे, तुमची ओळख करा सर. मी राजाराम रानू बेनकोळी, राहणार बिताका, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला जी नोकरी मिळाली, तर मी प्रथमतः मुंबई, उस्मानाबाद, आता धाराशिव, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, आताच संभाजीनगर या ठिकाणी मी उपसंचालक, अभियोग संचालन महाराष्ट्र राज्य या पदावरून 28 फेब्रुवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे. तद्वता त्या अगोदरच मुळात शेतीची जी आवड आहे ती आपल्या पारंपरिक पद्धतीने आईवडिलांकडून आपल्याकडे आलेली आहे आणि ती जोपासण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न म्हणून या डोंगर भागामध्ये जी शेती आहे ती निसर्गामध्ये जी शेती पिकेल तेच धान्य या ठिकाणी केलं पाहिजे, अशी माझी धारणा आणि कल्पना आणि प्रत्यक्षरित्या आपण करत आलो आहोत, करणार आहोत. सर, आपल्याला एवढं सांगा की आपल्या शेतामध्ये आपण ज्या वन औषधी लावल्यात त्यांचे उपाय, फायदे आणि हे जे औषधी वनस्पती येते. प्रथम आता मी या ठिकाणी बसलेलो आहे महाराज. तर ही जी हळद आहे, हे सरांचं एक गोडाऊन आहे. ह्या गोडाऊन मध्ये आपण बसलेलो आहे. बघा, इथं तुम्हाला हळदीचे व्हिडिओ पण दाखवत आहे, स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतील. आणि ही हळद आहे, सगळं गोडाऊन भरलेलं आहे. तर ही हळद सरांनी खूप अशी हळद केलेली आहे. आता ही हळद जी आहे याचं खोड आहे, हे आता हे लागवड केल्यानंतर याच्यापासून ही जी हळद आहे बघा, ही हळद तयार झालेली आहे. आताच ही जमिनीतून खोदलेली आहे आणि ही ओली हळद आहे. ओली हळदीचे उपाय हे तुम्ही युट्यूब वरती, गुगल वरती किंवा वैद्यकीय जे अधिकारी असतील, विशेषतः आयुर्वेदामध्ये हिला खूप महत्व आहे. आणि सांगायचं, प्रत्यक्षरित्या सांगायचं की आपण 12 महिने जी भाजी करतो, आमटी करतो, वरण करतो किंवा कुठलेही आपण खाण्यासाठी जी भाजी बनवतो किंवा आपण वरण बनवतो, त्यामध्ये हळदीशिवाय कुठलीही भाजी बनत नाही. म्हणजे 12 महिने 365 दिवस आपण हळदीचा उपयोग करतो आणि त्या माध्यमात मग हे पारंपरिक पद्धतीने आपण लोकांकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली प्रथा आहे की हळदीशिवाय, मिठाशिवाय आपलं जेवण बनत नाही. तर मग ही हळद किती महत्वाची आहे, तर दररोज ती आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे. त्याप्रमाणे ही आम्ही जी बनवलेली हळद आहे आमच्या शेतामध्ये, ही पूर्णतः निसर्गामध्ये झाडोरा, गवत, तण हे कुजून त्यावर तयार झालेली ही हळद आहे. फक्त आपण ही जमिनीमध्ये रोवतो, लावतो, त्यानंतर ती उगवते आणि त्यानंतर आपण काढतो आणि तिला औषध म्हणून तिचा उपयोग जर सांगायचं झालं महाराज, तर ही हळदी ही कॅन्सरवरती किंवा हिच्यापासून रोगप्रतिकारक शक्ती, जे तुमचे जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तुमचं सांधिवात असेल, तुमची पाठदुखी असेल, ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये एकूण जे आजार आहेत त्याला प्रतिकार करणारी आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणून ही हळदी फार महत्वाची आहे. जशी की ही ओली हळद आहे, आपण जर दुधामध्ये घेतली सकाळ संध्याकाळ तर आपल्याला होणारे आजार ती पूर्णतः बरे करते, आपल्याला आजार बरे होतात. आणि ही सकाळ संध्याकाळ दुधामधून हळदी घ्यायची, ही ओली हळद घ्यायची. हिच्यापासून लोणचं बनतंय, ही हळदीपासून भाजी बनते, अनेक प्रकारचे कुंकू बनतं, विशेषतः हिचं चांगलं कुंकू बनतं.
आणि अनेक रंगरंगोटीसाठी ही हळद उपयोगात आणली जाते. तिचं रासायनिक म्हणून हिचं फार महत्व आहे आणि ती मार्केटला हिला खूप मागणी आहे. आणि माझ्याकडची जी हळदी आहे ही पूर्णतः निसर्गात वाढलेली आहे. हिला कुठल्याही प्रकारचं पाणी दिलेलं नाही, खत दिलेलं नाही किंवा तिला कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत नाही किंवा निसर्गाचंच खत आहे, नॅचरलच खत आहे. झाड हे पाल्याचं बघा पाला सरांनी- कुसतो आणि ही त्याच्यावरती तयार झालेली हळद सरांनी आहे. बघा ही जी हळदी लावलेली आहे हिला कुठलंही पाणी भरलेलं नाही किंवा कुठलंही रासायनिक खत मारलेलं नाही किंवा कुठलंही केमिकल फवारणी केलेली किंवा नाही. वटा सुद्धा केलेला नाही. हा, फवारणी केली नाही किंवा वाटा सुद्धा केलेला नाहीये. अगदी नैसर्गिक वरच्या पावसावर आलेली ही हळद आहे बघा. आणि यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद आहे. औषधामध्ये हिचा 100% रिझल्ट येतो. जर कुणाला वैद्यांना डॉक्टरांना जर ही हळद आयुर्वेदिक औषधासाठी पाहिजे असेल तर बघा सरांचा इथं स्क्रीनवरती नंबर येईल. सरांना तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि सरांकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. सर आपल्याकडे किती हळद आहे तरी आता 15 क्विंटल हळद आहे. 15 ते 20 ही बघा, ही क्विंटल आताच- हळद हा. सरांकडे आता सध्या अवेलेबल आहे विकण्यासाठी. 15 ते 20 क्विंटल हळद आहे. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल. तर बघा सरांकडून तुम्ही ही हळद घेऊ शकता. ही बिना खताची, बिना पाण्याची, अगदी नॅचरल निसर्गामध्ये वरच्या पावसावर मातीमध्ये आलेली ही हळद आहे. हळदीचे खूप असे औषधी उपयोग तुम्हाला पण माहित आहे. हळद ही सर्व आजार बरी करणारी एक अमृत आहे. हळद एक म्हणलं तर अमृत आहे, एक संजीवनी आहे. हा. सर्व आजार पूर्णपणे जीवनवाहिनी, बरे करते. हा. जीवनवाहिनी आहे. जीवनवाहिनी आहे. आणि हे बघा, रक्ताला आता मी शुद्ध हे करते, दाखवतोय. रक्ताला फिल्टर करते आणि रोगांना थांबवून धरते. शरीरामध्ये रोगांना घुसून देत नाही. हा. असा या हळदीचा उपयोग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ही हळद जी आहे हिला खत किंवा कुठलंही रासायनिक खत मारलेलं नाही किंवा कुठलीही फवारणी केलेली नाही. आणि सरांकडे 20 क्विंटल हळद उपलब्ध आहे. तुम्हाला जर पाहिजे तर बघा इथं स्क्रीनवरती नंबर आहे सरांचा. त्यांना कॉल करून आणि त्यांच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता. जागेवर येऊन तुम्ही ही नेऊ शकता. तुम्हाला विकत घ्यायची असेल तुम्हाला इथं जागेवर यावं लागेल. तुम्हाला पत्ता दिला जाईल कॉल केल्यानंतर. ह्या पत्त्यावर घेऊन आणि तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. हे बघा, आता एप्रिल महिना हा शेवटचा उन्हाळ्याचा खूप दगदगीचा महिना आहे. पूर्ण भारतभर, पूर्ण जगभर जी उष्णता आहे ती आज या ठिकाणी आहे. पण ह्या बिना पाण्याची फक्त हवेवरती वाढणारी बघा ही हळद आहे. तिला कोंब आलेले आहेत. हा, कोंब आलेली हा. आहे ती. हे बघा ती आपोआपच ती तयार बघा, होते. कोंब आलेली आहे ती. हा, पाणी नाही, काही नाही. हे बघा. काहीच नाही. तर इतकं नॅचरल आहे ती. आणि ती जमिनीमध्ये रुजते आणि ती स्वतःच वाढते. आपण त्याला काही करावं लागत नाही. तर अशी बघा, आता आपण आलो होतो इथं सरांच्या गोडवानला फिरायला सहज आलो होतो. तर इथं हळद आहे. तर ज्यांना करना अनेक औषधांमध्ये तुम्हाला मुक्का मार लागलेला असेल त्याच्यावर हळद बसवली जाते. तुमचा जर ऍक्सिडेंट झाला असेल, हा, रक्तवाहिनी, रक्तपुरवठा आणि हळदी जर उकळून घेतली तर आतील मुक्का मार बरा होतो. गुडघ्यावरची सूज बरी होते. रक्त वाढतं, रक्ताला फिल्टर आणि पातळ करते. अशी हळद सरांक 20 क्विंटल हळद आहे. जर तुम्हाला पाहिजे तर नंबरवर कॉल करून आणि त्यांच्याकडून तुम्ही मागू शकता. चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. धन्यवाद महाराज. तुमच्या युट्यूब चॅनलवरती मला तुम्ही माझी मुलाखत घेतली, दाखवणार आहात त्याबद्दल तुमचाही मी आभार आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरून मुलाखत दिली त्याबद्दल आभारी. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे बघा, आता आपण सरांचं तुम्हाला मी म्हणत होतो ना गोडवान दाखवणार आहे. गोडवान बघितलं आपण. हे बघा, आता सरांनी गोडवान जवळ शेतामध्ये काय काय लावलेले ते सांगतायत. सर दाखवा आता काय काय लावलेले ते. हे बघा, आता हे जे आहेत हे जास्वंद आहेत. हो, ही ही जास्वंदीची झाडं आहेत. हा, ही पांढऱ्या रंगाची आहे. ही पांढऱ्या रंगाची. हा, ही पण आहे पांढऱ्या रंगाची. बघा, फुलं आले तिला. हा? हो हो हो, ही फार उपयुक्त अशी फार आहे. उपयुक्त जास्वंदी. आहे. हा, हा, ही पण जास्वंदी आहे. त्यानंतर मी बघा इकडे हाडसांडी दाखवतो. या, हे बघा, हे हाडजोड असते. ही बघा, ही आपले सांधे जोडते. ही एक वनस्पती आहे. हे बघा, ही हाडजोड आहे. हा, हाडजोड. तर तुमचं जर हाड हाडसांडी. तुटलेलं असलं, हाड मोडलेलं असलं, क्रॅक झालेलं असलं तर याचा रस गावरान गायच्या तुपामधून घेतल्यानंतर एक अवघ्या 7 दिवसामध्ये हाड जोडते. हा, अशी ही वनस्पती आहे. हा, हे बघा, ही आहे पानफुटी. पानफुटी. ही तुमचा कसलाही मुतखडा, कसाही किडनी स्टोन असू द्या, 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये किडनी स्टोन याच्या पानाचा रस घेतल्याने पूर्णपणे बरा होतो. बरा होतो. बरोबर. आणि याचं पान जरी टाकलं तरी ही पण त्याच्यातलीच आहे. ही पण त्याच्यातलीच आहे. त्याचप्रमाणे बघा इथं लाजाळू. लाजाळू आहे. हा, हे बघा, लाजाळू सुद्धा मूळव्याधावर चांगलं काम करते. लाजाळूचं पंचांग घ्यायचं, चूर्ण करायचं आणि त्याचा काढा करून घ्यायचा.
हा पूर्णपणे आणि मुळव्याधी- एक दुसरा उपाय सांगतो. हा सांग. जेव्हा गाईचं किंवा स्त्रीचं जर ते म्हणतो आपण अंग पडणे किंवा ते नाही का, हो, अंग बाहेर येणे. हा, तर ते त्याचा जर रस लावला तर ते त्वरित आत जातं आणि त्याच्यापासून आराम मिळतो आणि ते कायमचा बरा होतो आजार. अशी बरोबर. लाजाळू. हा, लाजवळू, अशी लाजवळू. हे आपल्याकडे ही बघा काळी तुळस आहे आपल्याकडे. हो, काळी तुळस ही तर खूप मोठ्या आयुर्वेदिक प्रमाणात आहे. ती पण अशीच नॅचरल येते. सर्व मोठ्या तिला काही प्रमाणामध्ये. मी पाणी भरत नाही, काही नाही, ती आपोआप हे होते. ही बघा 12 महिने तिला पाणी नसताना ती तशीच हरित राहिलेली, म्हणजे जिवंत आहे. तिला फुटायला काही- लागलेली आता. हा, आता फुटायला लागली. अशा अनेक वनस्पती आहेत. आता जो तुम्ही हे बघा, हे झाड जे आहे बेड आहे. हा, बेडाचं झाड आहे. बेडा आणि हे हिरडा इकडे जो आहे हा हिरडा आहे. हा, हिरडा बरोबर, आहे. हिरडा. आणि आवळा आहे इकडे खाली. हो, आवळ्याची आवळा झाड आहेत. आहे, मोह आहे. त्रिफळा चूर्ण त्याचा बनतो. असे हे आयुर्वेदामध्ये तिला त्रिफळा चूर्ण जो आहे की ते पोट साफ करते, काय आपले आजार असं ते दुरुस्त करतात. आणि आणि आपण केळी पण लावलेली आहे ती. हा, ही केळी पण नॅचरलच आहेत. यांना म्हणजे काय पाणी वगैरे देण्याची आवश्यकता नाही. हा. ते हे आपलं बघा इथं सगळा डोंगरावरचा हा भाग आहे. हा, हे बघा इथे पपयांचे झाड आहे. हे बघा हा. पपई लागलेली आहे. हे त्या बघा पपया आहेत. हे पपई आहे ती. हा, हा, हे आणि समोर ते आडूळसा. आडूळसा आहे. हे अडुळसा आहे. खोकल्याला फार उपयुक्त आहे. हो, अडुळसा. आणि- जे वैद्य आहेत त्यांना माहिती नाही. सरांनी हा, सगळे- हे बघा, हे बघा ही इथं तंबाखू बघा, ही तंबाखू. शेणखत आहे. शेणखत हा, सर्व शेणखतावरच इथं उत्पादन घेतलेलं जात आहे. हा, घेतला जातो. हा, हे बघा हे सर्व क्षेत्र आहे इथं. ही बघा, ही तंबाखू. हे तंबाखूचं झाड आहे. हा, इकडे कंदमुळं दाखवता येईल. हा, हे बघा, हे बघा हे हे कंद तंबाखूचं लावलेले झाड आहेत. आहे. हे बघा, आता हे कंद लावलेले आहेत मी खाली. चाई म्हणतात त्याला. ते बघा, हा, हे हे चाई बघा, म्हणतात. वरच्या पावसाची वाट बघत नाही, काही नाही. ते हा बघा लगेच- कोवळा डेर फुटलेला आहे. हा, अजून पाऊस पण झालेला नाही. त्याला कंद म्हणतो त्याला बघा चाई आपण. हे म्हणतात कंद असे. म्हणतो ना. हा. हे बघा, हे ते कंद आहेत नाही हा. का, कंद म्हणतो आपण. हा, कंद. ते हे कंद. आणि ही चाई, ती पण चाई आहे, ही पण आहे. ही बघा, ही पण आहे. हा. ही एवढी वाढली बघा. हा वेल आहे चाईचा. हा, चाईचा वेल आहे. हा एक पण कंद आहे. हा पण वाढलेला आहे. हे बघा, हे पण कंद आहेत. हे बघा बघा, हे म्हणजे का माहितीये का, जे शेणखत आहे ना, इथे गायचा गोठा आहे हा आपला. हो, तर इथं मोकळ्या माळावरती गाय असतात. ती हा, सरांकडे गाय पण आहे ती खूप. तर ते आता आणि हा, त्या शेणखतावर बघा इथलं सगळं क्षेत्र आहे. हे क्षेत्रामध्ये सर्व आता उन्हाळा आहे. इथं कुठलाही पाण्याचा संपर्क नाही. बिगर पावसावर, बिगर खतावर या सगळ्या परिसरामध्ये वनस्पती येत शेती आहेत. केल्या जाते. हे बघा, हा सर्व परिसर तुम्हाला दाखवतोय. आणि ह्या जंगलामध्ये इथं हे सरांचं गोडाऊन आहे. सर्व इथं काही साठवल्या जात आहे. हा हिरडा आहे. हा आजूबाजूचा डोंगर. हा अर्जुन आहे. हा बघा, ही अर्जुनची झाड आहे. हा, हे अर्जुन ही आहे. अर्जुनची झाड हे आहे. तुम्हाला इथं जे झाडं दिसतात ही अर्जुनची झाडं आहे ती. हा, हे बघा, आणि हे बघा, हा शेर आहे. हा बघा, हा कुठले असे सगळ्या भरपूर अशा आयुर्वेदिक चालणारी वनस्पती ही आहेत. वनस्पती आहे. हा, याची माहिती सांगा सर. हा, ही इंचू काट्यावरती उपायीच्या हा, म्हणजे आहे. विंचू चावल्यानंतर. हा, उंदीर शेतात जास्त येत नाही. उंदरापासून शेतीचं संरक्षण होतं. हा, आणि जे विषारी जीवन साप असेल, सर्प म्हणजे हा विषारी सर्प साप असेल, वगैरे विंचू इकडे असेल. फिरकत नाही. हा, म्हणजे हे लावल्यानंतर विषारी सर्प हा. असेल, विंचू असेल, हा, त्या आणि परिसरात याचं येत नाही. चीक आहे ना, हे सुद्धा आपल्या ज्या सांदे वात्यावरती पण ही चालते ही वनस्पती. हो. हा, आणि आता हे इकडे करवंद आहेत. आणि हे बाकीचे हा, हे करवंद बाकीचे वगैरे, निसर्ग क्षेत्र हा, निसर्गरम्य क्षेत्र हे. क्षेत्र आहे. असं हे परिसर आहे सरांचं. खूप अशी झाडं आहे ती. त्याच्यामध्ये सगळे औषधी वनस्पती आणि सगळं आयुर्वेदिकच. 100-150 झाडं असतील साहेब. हा, म्हणजे असं नाही की बा ते नॅचरल आहे सगळं. 100-150 झाडं आहेत आपल्याकडे सगळे. हा? हळद सगळे हळद आहे, अडुळसा आहे. म्हणजे जवळजवळ 100% वनस्पती आपल्याकडे आयुर्वेदिक आहेत. हा, 150-200 हे सगळी वनस्पती जी आहे, जोपासना तुम्ही केलेली जेवढे आहे. हा, हे केमिकल युक्त आहे. हा, ते आणि काही याची म्हणजे सगळी शेणखत जोपासना फक्त तुम्ही इथे केलेली आहे. लावतो मी. बघा सरांचा इथं मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे. तुम्हाला कुठलीही वनस्पती किंवा कुठलीही औषधासाठी जर वनस्पती पाहिजे असेल तर सरांनी स्वतः शेतामध्ये लावलेले आहेत या वनस्पती. आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून त्या विकत घेऊ शकता. हो, हो, चला धन्यवाद. रामकृष्ण हरी. राम.